ग्रामपंचायतीने MIDC पाणीपुरवठा विभागाला दिले निवेदन. नियोजित पाणीपुरवठा न केल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा. भिवंडी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोण गावात MIDC प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. कोणगाव हे कल्याणपासून जवळ असल्याने या गावाचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. मात्र MIDC पाणी पुरवठा विभागाकडून ठरवण्यात आलेल्या दररोजच्या 15 दशलक्ष लिटर पाणीऐवजी 5 दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. मागील 2 वर्षापासून वेळोवेळी वारंवार अभियंता यांना प्रत्यक्षात भेटून प्रत्यक्ष व्यवहार करूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. कोणगावच्या हक्काचे पाणी अस्मिता MIDC व मदर डेअरी यांना चोरून दिले जाते असा आरोपही करण्यात आला. यावेळी सरपंच रेखा सदाशिव पाटील, सदस्य कृतिका प्रमोद पाटील, सदस्य कुमार शशिकांत म्हात्रे, भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष प्रमोद हनुमान पाटील, भाजपा कोण शहर अध्यक्ष हनुमान गणपत म्हात्रे, भाजपा वाहतूक आघाडी भिवंडी अध्यक्ष संतोष रामचंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन आणि ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी अंकुश मगादम, जगदीश म्हात्रे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. त्याला जाणून घेऊया एक रिपोर्ट. नाही, आमचं जे काम आहे की 3 वाजता वॉल ओपन करायचा ते आम्ही करतोय. 3 वाजता ओपन केल्यानंतर त्याच्यातही कोऑर्डिनेशन माझ्याकडनं जेवढं कोऑर्डिनेशन करते की तुमचाच माणूस सांगेल, मी बोलत पण. अरे कोऑर्डिनेशन पाणी येत नाही ना, हे सगळं पाणी येतं बरं आपल्याला. माझ्याकडनं 1 मिनिट, माझ्याकडनं मी मदत करतो की नाही? पाणी येऊन पेशंट नाही होतं पाहिजे. मान्य आहे, तो विषय आपण बोलूया. माझ्याकडनं मी मदत करतो की नाही? 1 मिनिट, तुम्ही स्वतः वॉल फिरवता का? नाही फिरवत, बरोबर आहे. मग याचा अर्थ तुमचा जो वॉल फिरवणारा माणूस आहे त्याच्याशी तुम्ही बोला, त्याच्याशी तुम्ही तुमच्याकडे आता कायदेशीर कारवाई करायचं मग त्याच्यावरती तुम्ही. जर पाणी स्लो होत आहे तर जो वॉल फिरवणार आहे तो कारण आहे त्याला. आणि यांची ही चिन्नी चोरी चालते इथे. चालण्यासाठी गावाचं 12 नुकसान करताय. आम्हाला काही वेळ लागला का इथे? 60,000 लोकसंख्येचा सरपंच येऊन तुमच्या समोर बसला इथे. तुमचा संपर्क असतो, आम्हाला दोन्ही येत नाही. आमच्या लोकांशी बोलून काय फायदा आहे आम्हाला? साहेब सिस्टीम काय होतं? तुम्हाला जर वरून लाभावं येत असेल, तुम्हाला 65 लाख रुपये वर्षाला आम्ही 65 लाख देऊन तुम्ही आम्हाला 10 लाखाचा पाणी देत नाही. वर्ण सांगता कॉर्डिनेटर असतं कशाला ते? आज 65 लाख देतो आम्ही. ग्रामपंचायतमध्ये ती पण आम्ही वसुली करून लोकांकडनं जबरदस्ती वसुली करतो आणि तुमच्या तोंडी भरतो आम्ही. कुठे काय नाही, काही करत नाही साहेब. कशामध्ये? हे बघा, डोंबिवलीवाले चोरी करत नाही, तुम्ही चोरी करता. ऐकून घ्या, डोंबिवलीवाले चोरी करत नाही, तुम्ही तुमचा वॉल फिरवता. तुम्ही आम्हाला काय फायदा आहे? आपण तिथं जाऊया, मी पण येतो. सरपंचांपेक्षा MIDC तिथे जाणं योग्य आहे. घेतो ना साहेब, त्यांना पण माग दिलं लागतं. तुमची पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट. तुम्हाला एवढं तर माहिती आहे, कंझ्युमरला संतुष्ट ठेवणं कोणाचं काम आहे? आम्ही जाऊ का त्यांच्या दरवाजा? घेतो ना आपण, त्यांना मान दिला, त्यांना 2 आम्ही महिने तुमचे कंझ्युमर आहे. 65 लाख रुपये तुम्हाला वर्षाला देतो आम्ही. माझे सिनियर जे सांगतात आम्ही ते तुम्हाला सिनियर सांगतात का? तुम्हाला आमचं प्रेशर कमी करायला सिनियर सांगतात का? तसं नाहीये. प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी व्हायचं कारण काय? तुम्हाला प्रेशर कमी करायला कोण सांगते ते तरी द्या आम्हाला, लेखीमध्ये द्या. तुम्ही आमच्याकडनं बिल घेता, तुमची जबाबदारी नाही का? बिल पण घेतात, सर्किट बिल पण घेतात. आज 50 लाख रुपये तुम्ही काय यंत्रणा आहे तुमची मला सांगा. आज महिन्याला फुकट चाललंय तिथे. एवढा लिकेज फुकट झाले, तुम्ही सांगता MSRDC परमिशन देत नाही. एवढी तुमची यंत्रणा लूज आहे का? एक लिकेज तो लाखो लिटर पाणी तिथे फुकट चाललंय, ही जबाबदारी कोणाची आहे? तो निधी तुम्ही आज वर्षाला 50 लाख घेतात. त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकास थांबलाय. आम्हाला विकास कामं करता येत नाही. तुम्हाला तरी तुम्ही आमचे पैसे जबरदस्तीने घेता. आज आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट न करता डायरेक्ट परस्पर ती MIDC तुम्ही आमचे पैसे घेता. त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकास पण थांबले.
म्हणजे आमच्याकडे तुम्ही दोन्ही ठिकाणी अन्याय करता. एक तर आमच्या एकाच कामाचे पैसे तुम्ही वसुली म्हणून घेतात आणि त्या वसुलीपोटी आम्हाला दिलेला तुम्ही पाणी देत नाही. आणि तुम्हाला असं नका वाटतं आम्ही इथे आले. याच्यानंतर आम्ही एमआरसीला 3 वेळा तुम्ही बोलले का तिथे जा, तिथे पण 3 वेळा संबंधित अध्यक्ष सरपंच सदस्य आम्ही गेलेले बोलून मुख्य ऐका ना. माझे जे सिनियर आहेत ना सर, मग इथे आता आम्ही इथे तुम्ही रस्त्यावर बसू का? इथे मी तर सांगतो सिनियर लोकांचं काही काम नाही, तुम्ही चोरी करता इथे. तुम्ही कारण इथे ते आम्हाला सांगितलं main wall तुमच्या हातात आहे. त्याने आम्हाला पैसे सांगितले तुम्ही आहे. चोरी करता. ऐका साहेब, हे साहेब तुम्हाला मी परवा तुम्ही ऑपरेटर येतो, तुम्ही आहात. चावी किती फिरवायची किती नाही फिरवायची तुमच्या हातात आहे. त्याने ऐका ना, त्याने काय सांगितलं? फोन आमचे लावून senior बंद रात्रीचे झाले. असतात का? आम्हाला तुम्हाला 10 वेळा फोन लावा, तुमची आम्ही मंजुरी करायची काय आठवड्याची estimate करायचे. सर मी तसं मग म्हणतो. तसंच आहे, फोन लावा म्हणजे काय? आज 7 वर्ष झाले, हे 15वर आहे. हे 15वर काय करतात? मग आम्ही काय येडं आहेत का? हो, तुमच्या याला? रात्री वॉल कोणाच्या हातात असतो? रात्री ऑपरेट कोण करतोय? प्रेशर कमी जास्त का होतं? 1 मिनिट. प्रेशर कमी जास्त का त्या ठिकाणी होतंय? मी सांगितलंय ऑपरेटर आम्ही कोण तुम्हाला आहे ते? 2 मिनिट पाणी देतो. हे फोन लावा, काय करा, आम्हाला आम्ही कोणाशी बोलणार नाही. आता आम्ही फक्त ऍक्शन ही शेवटचं तुम्हाला आमचं सांगणं आहे. बस झालं, खूप सहन केलं तुमचं आम्ही. यानं पोचलं आम्ही. त्यांना एमआरटी स्वतंत्र प्राधिकरण देईल, कोणाला पाणी द्यावा, पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावा हा आमचा तुम्हाला आग्रह आहे. तुम्ही दुनियाला 10 टॅप द्या. तुमचा व्यवसाय आहे, एमआरटीचा पाणी पुरवठा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा आमच्याकडे तुम्ही पैसे घेता, महिन्याचं बिल घेता, तो पाणी आम्हाला 100% पाहिजे. नसेल तर येत्या 8 दिवसात आम्ही पत्रात उल्लेख केल्यामुळे आम्हाला उपोषण असेल. आणि त्यात काही झालं तर त्याची अनुचित प्रकार घडला तर सर्वस्व जबाबदारी तुमची. अधिकारी असतील राजीव शिंदे साहेबांची तुमच्या महिला मॅडमचं नाव काय? भारत मॅडम आणि गिरे साहेब, तुम्ही 3 लोक जिम्मेदार असाल.